श्री संत बाळूमामा मंदिर मेंढापूर तालुका पंढरपूर हे असं मंदिर आहे मेंढापूर परिसरात। आणि या मंदिराचे पुजारी दशरथ कोळपे महाराज हे असे आहेत। आणि आपण या ठिकाणी आणि मामाची सेवा त्याच्यासारखं कुठे काहीच नाही। आज आपण या ठिकाणी मामाची पालखी आदमापूरला घेऊन चालले। वर्ष दुसरं ते जायचं पण सोपं नाही रे बाबा। त्यांनी बोलावलं होतं आपल्याला, तू माझ्याकडे ये, मी वाटत उभा आहे, वाटत उभा आहे या ठिकाणी। आज हा मामाची दिला काय तुम्हाला सगळ्याला माहिती आहे। त्या भंडाऱ्यात खरं दैवशक्ती ताकद आहे, या भंडाऱ्यात दैवशक्ती ताकद आहे। काही लोक मामाच्या नाव बोंदुगिरी बी करतात रे बाबा। देव काय अंगातून येत नसतो, शंकराचा अवतार आहे, रुद्र शंकराचा अवतार आहे। ह्या मामाचं वाक्य जर ध्यानात ठेवलं, ते देव अवतारी भंडारा आहे। अरे देवाचं तुम्ही सांगू शकत नाही। तुम्ही भंडारा चिमटभर तोंडात ठेवा, रोज नित्य नामाने तुम्हाला बाळूमामा कल्याण करणारा देव, तो जगायला देव आहे। हे माझं वाक्य ते म्हणतो, ते बजरंग तात्या या ठिकाणी मी सहज बोललो तर यावा, ते म्हणले मला योग आला तर येईल। त्याला मी मामाला म्हणलं संध्याकाळी इथं बसला, मामा दे ना बाबा उद्या। त्यांनी खरोखर फोन केला मला इथे काही, महाराज यायला ते कुणाला भेटायला, मला नाही रे बाबा आले, त्या मामाला भेटायला समोर मला भेटायला सांग। तर या ठिकाणी आमच्या दिंडीतली पोर असत्या, बारकांनी असत्या, मोठ्यांनी असत्या, फक्त दिंडी प्रमाणपणे चालायचं। जर कोणी डांगडिंग केली तर यांनी काय सांगितलंय, मी बघत वाटत काय, मी बघत वाटत। कोणाला लघवीला जरी आली तर पाण्यात पाय तिथं झाडचं पाणी घ्यायचं, मग त्याला परत शिवायचं। महिला असत्या, पुरुष असत्या, ठिकाणी मी मारत नाही, तुमच्यातलाच आहे। फक्त ते आगीचं मावळ आहे, काय आहे आगीचं मावळ आहे। कुठं बसलंय, शेंड्या आत नाही। प्रत्येक भक्ताचं ध्यान राहणार त्या मामाचं। सगळ्या भक्तांना कोणी एवढी कैकवली ना, ती जी दिंडीला चालणारी असत्या, भक्त असत्या, त्या किलोमीटर खाल्ल्यानंतर त्या कोकणी नाश्त्याच्या कार्यक्रमात पंडित शंभरीचं जेवण आणि कोकणीतील गावडी कंपनी आतल्या ह्या ओरडी जेवढी लोक आणत त्या। फक्त आज पहिल्या दिवशी आम्हाला सगळ्या हात द्यावा आणि बाळूमामाच्या नावानं विजय करावा। महाराज हे देव म्हणजे स्वतः नाही रे बाबा। बाळूमामाने सांगितलंय जगभर माझा गोतावळा आहे, काय जगभर माझा गोतावळा आहे, मामाचा गोतावळा आहे। मंदिर बी आपण बांधलं नाही, त्या मामाने बांधले, आणि दिंडीला बी चालले त्या मामाने चालवले। एक सत्य सांगतो, आज घटना माझ्या पैसे कमी पडले तर पैसे मला स्वतःला माहिती तर पैसे कमी पडले। अरे मला सांगितलं रांडेच्या पैसे काय करतो, अगं पैसे कोणी दिल्यात, मामाने दिल्यात, कोणी दिले मला नाव बी माहिती आहे ना। डिझेलला जेवढं मला कमी पडलं होतं तेवढं माझ्या हातात रक्कम आली, कुणी दिलं, मामाने दिले। आज या बाळूमामाचं खरं मी पुण्याचे पैसे हातात घेतले नाही आजपर्यंत, पण त्याने मामाने सांगितलं शब्द तुला देऊन जाईल, फक्त ध्यानात ठेव की माझ्या हातात लक्ष्मी त्या बाळूमामाचे। आणि 10 मिनिटात वाटायला गेली ती वाहनं 4 आहेत, त्यांना देऊन टाकायचं। त्याचा पैसा त्याचा पैसा आहे, आपल्याला 1 रुपया करून नको, आपल्या कष्टाचा आपल्याला आणि आपल्या घामाचा आपल्याला ठेवणार आहे। 1 रुपयाला निंदावशील तर 1.25 रुपये वसूल करेल। महाराज खरं कुठे सगळ्या भक्तांनी बाळूमामाच्या नावानं चांग भले, 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 बाळूमामाच्या पालखीचं चांग भले, बाळूमामाच्या राजवाड्याचं चांग भले, बाळूमामाच्या मिठीवाडीचं चांग भले, मामाच्या सोन्याच्या वाटाचं चांग भले, बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भले। आज या ठिकाणी खरं मला मामाच आश्चर्य वाटलं रे। अरे सगळं साखर गाडी रे, सामान्य माणूस आहे, पण देव साक्षात देव आहे। मला सांगितलं होतं ते खरं झालं, आणि ज्या दिवशी पालखी निघत त्या दिवशी मला अरे ते घे म्हणून सांगितलं होतं मला, म्हणून मी शेवलं 1 रुपया कोणी मी सांगतो हातात महाराजांनी घेतला म्हणून कोणाला मी नाही राजे बाबा मला नक्की आहे। आज या ठिकाणी चहाचा प्रसाद केला, फक्त आम्हाला रस्ता तिथून आम्हाला वाटेलावा मित्रमंडळ येऊ 4 पावलं चालावा। अरे आपल्याला नाही कळलं की भगवान तुम्हाला करून घेते रे बाबा, आणि आपण मामाला महाराज आल्या त्यांचं हृदय म्हणतो
बजरंग तात्या तुम्ही वर या आणि त्या मामाची शूटिंग काढा आणि जगाच्या मालकाचा निरोप आदमापूरला जाऊ द्या, पंढरपूरला पांडुरंगाच्या नगरीतून बाळूमामाचं मठ सांगोला मठ त्या ठिकाणी तिथून आम्ही पायवारी आदमापूरला जाणार आहे. त्या दिंडीचे प्रमुख मालक कोण आहेत? मामा आहेत. महाराज नाही बरं का, मामा आहेत. आणि या मामाची सेवा आपल्याला काढावा आणि आपल्यामुळं तुम्हाला काढावा हीच बाळूमामाची प्रार्थना आहे. जय बाळू. ए पोरावा थांबा जागेवर. प्रवास घेऊन असं घ्या. बोला 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 नावाने चांग भले, बोला 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 जनावर, 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 चांग भले. संत संत बाळूमामा भगवानचा परिसरा. बघा भक्तांनो, श्री संत बाळूमामा मंदिर मेंढापूर पंढरपूर तालुक्यात हे मंदिर आहे आणि या ठिकाणावरून मामांचे भक्त पायी दिंडी आदमापुराकडे निघालेले. याचे पुजारी दशरथ कोळपे महाराज आणि हे आपले संतोष मामा महाराज यांच्या हातातून मामांच्या प्रतिमेचं पायी वाटचाल करण्यासाठी या मंदिरातून हे मूर्ती निघालेले. भक्तांनो, छान आनंदात हे पायी दिंडी. चांग भले, चांग भले, चांग भले, चांग भले, चांग भले, चांग भले. बाळूमाच्या बाळकेने चांगले, सत्यवाईच्या बाळकेने चांगले, चांगले. दोन घ्या चला. नावाने चांग भले. थांबा थांबा थांबा, इथे येऊ नका. सगळ्यांना येणार दर्शन. 2 मिनिट थांबा. थोडं माणसं
असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. बाळूमामाचे आरती प्रवचन सर्व व्हिडिओ सर्व पालख्यातील पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा, जय जय बाळूमामा.